भारताच्या इतिहासात असा एक महान व्यक्ती झाला ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात अन्याय, भेदभाव आणि असमानतेविरुद्ध अखंड लढा दिला. पाणी पिण्याच्या हक्कापासून ते मंदिरात प्रवेश करण्याच्या अधिकारापर्यंत आणि माणूस म्हणून सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठी त्यांनी संघर्ष केला. ते फक्त एक नेते नव्हते, तर ते एक विचार, एक क्रांती होती. आपण बोलत आहोत भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनातील सत्याग्रहाबद्दल. 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या बालपणापासूनच त्यांना समाजातील भेदभावाचा तीव्र अनुभव आला. पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांना इतरांची मदत घ्यावी लागायची. या अनुभवांनी त्यांच्या मनात एक ज्वाला पेटली. हा अन्याय संपवायचाच, याच ठिकाणी त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली. 1927 साली महाराष्ट्रातील महाड येथे बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक सत्याग्रह उभारला, जो चवदार सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. दलित समाजाला सार्वजनिक पाण्याचा वापर करण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसह मोर्चा काढला आणि पाणी पिऊन त्यांनी हा अन्याय मोडून काढला. हा फक्त पाणी पिण्याचा प्रश्न नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानाचा आणि समानतेचा लढा होता. महाडच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. मनुस्मृतीत वर्णव्यवस्था आणि सामाजिक भेदभावाला समर्थन दिले गेले. बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळून स्पष्ट संदेश दिला की जो विचार माणसाला कमी लेखतो तो कधीही स्वीकारला जाणार नाही. हा त्यांच्या सामाजिक क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. 1930 साली नाशिक येथे मंदिर प्रवेशासाठी मोठा सत्याग्रह करण्यात आला. दलित समाजाला मंदिरात प्रवेश करण्यास बंदी होती. बाबासाहेबांनी हजारो लोकांसह मंदिराच्या दरवाजापर्यंत मोर्चा काढला. हा संघर्ष अनेक वर्षे चालला. हा लढा फक्त धार्मिक नव्हता, तर तो समान हक्क आणि सामाजिक न्यायासाठी होता. बाबासाहेबांनी आपला लढा फक्त समाजापुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्यांनी राजकीय क्षेत्रातही तो पुढे नेला. लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत त्यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. त्यांचा उद्देश स्पष्ट होता: समाजातील वंचित घटकांना स्वतःचा आवाज देणे. 1932 मध्ये बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात पुन्हा करार झाला. या कराराने स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला, पण त्याऐवजी दलित समाजासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. हा निर्णय कठीण असला तरी समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. बाबासाहेबांचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे शिक्षण होते. एज्युकेट, ऑर्गनाइज हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग दाखवला. पुढे ते भारताच्या संविधानाचे शिल्पकार बनले आणि त्यांनी असा संविधान तयार केला ज्यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क आणि न्याय भेटतो. बाबासाहेबांचे सत्याग्रह हे आंदोलन नव्हते, तर ते एक सामाजिक क्रांती होते. त्यांनी दिलेला समानतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो. त्यांनी सिद्ध करून दाखवले की जीवन लांब नसून महान असायला लागतं. त्यांच्या संघर्षानेच आज आपण समानतेने जगण्याचा अधिकार उपभोगत आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.